त्यानंतर महत्त्वाच्या घडामोडींकडे वळतोय। त्यातली मुंबईतली एक महत्त्वाची बातमी। मुंबईतल्या कुलाबा इथून अग्निवीर सैनिकाकडून रायफल आणि जिवंत काडतूस घेऊन एक संशयित फरार झालेला होता। या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचनं 2 जणांना अटक केलेली आहे। आता या प्रकरणी अग्निवीरची नौदल पोलिसांकडून चौकशी केली जाते। नौदलानं या अग्निवीराची बोर्ड ऑफ इन्क्वायरी सुरू केलेली आहे। शस्त्र योग्य पद्धतीने हाताळण्याचा नियम पाळला गेला नाही असं समोर आलंय। ज्या संशयितानं अग्निवीराकडून रायफल घेतली तो अनेक तास नौदलाच्या कॅम्पसमध्ये फिरत होता। युनिफॉर्म बदलल्यानंतर त्यानं रायफल आणि काडतूस एका पांढऱ्या रंगाच्या बॅगमध्ये पॅक केली आणि बाहेर वाट पाहत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीकडे ती फेकली। या दोघांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी बोलूया। अजित, महत्त्वाचा हा विषय होता। काल ही घटना घडल्यानंतर याविषयी जो अधिक तपास समोर येतोय, दोघांना अटक आहे आणि तो अग्निवीर ज्याच्याकडून काडतूस घेतली गेली, ज्याची ड्युटी संपली होती असं कळतंय, त्याचीही चौकशी सुरू झालेली आहे। किती महत्त्वाचा टप्पा आहे हा? सुवर्णा, आपल्याला माहित असेल की गेल्या काही वर्षांमध्ये हनी ट्रॅपच्या केसेस भरपूर होत आहेत। हनी ट्रॅप प्रकरणामध्ये अनेक अशी व्यक्ती आहेत की ज्यांना जे संरक्षण दलामध्ये काम करतात त्यांना हनी ट्रॅप करून त्यांच्याकडून माहिती घेतली जाते। हे प्रकरण समोर आल्यानंतर नेव्हीने जी सुरक्षा व्यवस्था टाईट केली होती त्यानुसार ज्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही तपासले, त्यांना एक व्यक्ती संशयित दिसला। तो ज्या ठिकाणी ड्युटीला होता तिथे तो आला, लगेच गायब झाला। यावरून त्यांना संशय आला आणि त्यांनी मग तिथे सगळी तपासणी केली असता सीसीटीव्ही मधून एक व्यक्ती जो आहे तो युनिफॉर्म बदलतो, एका व्यक्तीकडून रायफल घेतो आणि भिंतीच्या पलीकडे टाकतो। हे फुटेज त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ सगळी सुरक्षा यंत्रणा हलवली आणि मुंबईतूनच या एका व्यक्तीला अटक केली ज्याने ही रायफल घेतली होती। एक अग्निवीर जो होता त्या अग्निवीरकडून त्याने बोलून ही रायफल घेतली होती। आता हा अग्निवीर जो आहे आपण त्यामध्ये सामील आहे का याकरता पोलीस चौकशी करतायत। पण 2 लोकांना याच्यामध्ये पोलिसांनी अटक केलेली अशी माहिती मिळते। त्यांनी ही रायफल का चोरली, कशा करता चोरली याची सविस्तर माहिती पोलीस उपायुक्त जे आहेत रोशन राज तिलक म्हणून ते थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करतील। पण अतिशय धक्कादायक प्रकरण होतं। अशा पद्धतीनं संरक्षण दलातून रायफल घेऊन पळणं आणि त्याचा गैरवापर करणं किंवा त्याचा वापर कशासाठी करायचा होता या गोष्टी समोर आल्यानंतर स्पष्ट होईल। पण सुदैवानं जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांशी बोलत होतो त्यांचं म्हणणं होतं की सुदैवानं ही व्यक्ती जी आहे याने तिथे रायफल घेऊन तिथेच काही फायरिंग केली नाही किंवा तिथेच काही त्याने घातपात केला नाही। ही गोष्ट जी आहे त्यामुळे नेव्हीने जी तात्काळ तिथे सुरक्षा व्यवस्था हलवली त्यामुळे हा प्रकार टळला। आता ही व्यक्ती कोण आहे, याचा काय कनेक्शन आहे, याने का ही रायफल घेतली आणि हा व्यक्ती भारतातलीच आहे का किंवा रॅडिकलाइज आहे का, या सगळ्या गोष्टी तपास जो पोलीस करतायत। नक्की धन्यवाद अजित माहिती दिल्याबद्दल। छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।